रक्षाबंधनाचा आर ऐक तर रक्षाबंधनाचा सण आला तिला वाटत असेल एकुलता एक भाऊ राखी बांधाय ऐक ऐक पुढे 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 कुठे ऐक ऐक अरे एवढे शहाणे पुरतो लिकरून तू असं केलं कसं रडून काय म्हणा बाबा पण एक रक्षाबंधन असे झाले नाही का मी त्याला राखी बांधली नाहीये मला त्याला नाही समजलं काय करणार आपण तुझ्या हाताला का सुटली क्रमतन तुला नक्पलीस बिकपलीस लागली तुम्ही आणून देताय का पप्पाची मम्मीची आठवण येते का आता फोन केला ऐका ना मला भूक लागली तिने काय खायला भूक लागली भेटलं तू हाटीला जाऊ की चल जायचं जेवाय बाहेर हा अय अय काय चाललं गुलगुल कुठे काय ताव बसलो जा ना रानात काम धंदा करा ना जरा तिकडे काय राव बापू रानात जायचं वय का माझं अरे उपाशी मारता काम नाही केलं मी जग मारायची मी काम करायचं जाऊन नवीन लग्न झालंय जरा अरे हे आलंय लिकरूईला खायला काय जपता का बघता का नाही रे तुला काय खायला जाय तुला खायला नाही देतो आवडीने लेकर मामाच्या घरी येते काय धंदा लागा तुमचा बापू आम्ही खायला देतात तिला हा तिला पण घेऊन हॉटेलला जाऊ भूक लागली मग ती बघ भूक लागली म्हणते भूक लागली म्हणतात का तुला चल फिरायला काय आणू का खायला काय तिला ड्रेस आणावं तिला एखादा आता सोडताना घ्यावंच लागेल की सोडायला जाताना करा रे काम का मला कोर आता करायला होतं रानात काम करे 1-2-3 दिवस आता काय लगेच रानात वापसा गेल्यावर मग पेर आहे की नाही पेरू की त्याला काय होते तेव्हा तर साऱ्यांची लका त्या मका बाजऱ्या उगून आल्या तर तुमचं अजून पेरू कच चाललंय म्हणलं काय कणस आलेत काही लोकांच्या मक्याला येते ना आपले बी लेट पण थेट करू डायरेक्ट टेन्शन घेऊ नका आहे का नाही काय म्हणावं काय बोलावं तुम्हाला सांगायचं तुला काय खायला आणायचं तिला घेऊन जा तुझ्या बरोबर गावात संध्याकाळी येतो की बस खाली बस तिला ड्रेस पीस आहे का हा ड्रेस घ्यावा लागेल ना तर ड्रेस घेऊन ये का तुला काय घ्यायचं का साडी घे तुम्हाला नाही तोपर्यंत द्या तिच्याकडे लक्ष तुम्हाला झाल्यावर काय बघणार तुम्ही तिच्याकडून काय देणार तिला बरं तिच्यावर जीव आहे तिचं बी तिच्या आईचं बी मी आहे तोवरच आहे नाही तर काय द्यायचं तर घ्यायचं तुम्हाला हॅलो हॅलो हा बोला की बापूच काय हो हो ते एक विचारत होतं साहेब आलते माझ्यापाशी हा त्यांचा आलतामध्ये अगोदर बी एकूण तरी निरोप दिला ते ते कॅनल्स आहे ना हो ते तुमच्या रानातून जाणारे बहुतेक ना कॅनल हा त्यांची मोजणी झाली आता आपण लय नाही म्हणलं तरी काय ते ऐकणार आहेत का पैसे भेटते मग नाही तसं नाही पण एक एकराला आहे ना 20 लाखापर्यंत भेटते ना बरं एवढी रेट आहे का हा पैशाचा विषय निघाला तुम्ही परचे कटले सांगू का हा बोला ना सांगून टाकतो डन म्हणून ना हा आता काय आपण लय नाही म्हणलं तरी ते आता सगळ्यांच्याच वावरातून जाणार म्हणलं आपले बी जाणार असेल पण ते पैसे कधी भेटतील नाही भेटते लगेच भेटते ना मी सांगू डन म्हणून हो हा जमत सांगतो मग हो 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 ठेवू का मग हो हो पार्टी बिर्टी द्या आम्हाला जरा अरे आता वावर इकडून पार्ट्या का आता आपली चंगळ झाली 1 कोटी रुपये नाही ना मग असंच असतं झालं का म्हणून मला ठेवू का मग हो 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 ठेवला 1 कोटी रुपये पदली राहिला एक गाडी घेऊ अरे वावर चाललंय आई चालली काळी आई म्हणते तिला तुम्हाला वावर जाऊन की पैसे यायले. भेटते हो मला हार घ्यायचा इथं कोणता तो लक्ष्मी हार दिला तुला काय पाहिजे अरे एवढी वावर चाललंय आपलं त्याचं 1 कोटी रुपये भेटायला लागलं तर अरे यायचे म्हणजे आता ते आपल्या मालकीचे झाले स्वप्न तुम्ही सगळी एक गाडी घेऊ मला वाटतं तुम्ही बसा तुम्ही उभा नका राहू, तुम्ही बसा वावर गेले तुम्हाला एवढं मला इकायला एखादं जर म्हणलं 1-2 लाख रुपये ते तुमचा बाप देता का तर काय बोलता राव बाप्पू तुम्ही भरोसाच आमचं वाटणार काय नाही तुमचा द्यायचं? तुम्हाला कोण घेणार नाही तसं नाही ना अरे एक तर मला सुद्धा तुम्ही पैसे आले आहो तसं होत असते काय एवढी स्वप्न अरे त्या पैशाचं काहीतरी नियोजन करावं आज समजा अजून यायचे तर आल्यावर बुवा आपण इकडं क्षेत्र घेऊ अजून काही उत्पन्न साधन बनवू गाडीन घोडीन लक्ष्मी हरण अजून चपला हरण काय काय लागल मग सोना फायद्याचं होते की बाबा नंतर आपल्याला उपयोगी पडत असते तुमची सून छान दिसणार आहे आणि तसं पण आपल्या त्या हाय त्या रानातच जायला कठाळ येतोय कुठं अजून घेऊन ठेवता मोकर डोक्याला कार हाय त्याच्यात आता आईस करायची वावर तुम्ही टेन्शन घेऊ नका
एक काम करतो, तुम्हाला एक गाडी घेऊन देतो, गोव्याला फिरून या 2-4 दिवस 8 दिवस. हा लग्न करू तिकडे जाऊन. कुठं काय बोलता राव, ह्या वयात पटतं का तुम्हाला? काय यार पैसे आल्यावर माणसाला थोडस काही थोडस असं ते बी ना, पैसा म्हणजे पाण्याचा रान जर संपतो भरल्यावर अशा उधळाय निघाल्यावर किती दिवस पुरते. उधळायचे कुठे, एक गाडी घेऊ. ही पत्र्यात बी आता लई गरम व्हायला लागला, उन्हाळा छानसा लागला. बंगला बांधू. बंगला तर घर दारीत पर्यंत ठीक आहे. तर अशी शांत डोकं ठेवा, त्या पैशाचं व्यवस्थित विल्हेवाट लावतो आपण. लावत व्यवस्थितच लाव. आता पैसा भेटलाय म्हणजे लावायलाच विल्हेवाट आहे. कवा संपन आहे की नाही, सुरू झाली कवा संपन. नाही संपवायचं कशाला. कशाला तवा? मग काय करायचं, एन्जॉय करायचा. एन्जॉय करायचा, हजा मजा आईच झाली आणि तसं पण आमचं नवीन लग्न झालंय, आम्ही कुठं हनीमूनला बाहेर गेलतो, जातो कुठं US ला जायचं का? लागलं 1-2 लाखात होईल का आणि म्हणून तुमचं कशाच लागत आहे? 2 लाख नाही, जास्त लागतील थोडं. तिकडे गेलं शॉपिंग 2-3 लाख, 3 लाख 3-4. हा ठीक आहे, 4 लाख. तुम्ही जा गोव्याला 5-50 हजार खर्च करून या. माय इतका पैसा. नशिबी जन्माला आली ती. तिला बघा एखादं काहीतरी घ्या. आता हाय का तुमचं दोघांचं नियोजन चाललंय, त्या लेकराचा तर विशेष नाही. 2-4 ड्रेस आणा मस्त पैसे मध्ये. आल्यावर बघू, तोपर्यंत जा रानात कामाला जा, निघा. पैसे येऊस तर काम करू. काय तमाशा, काय पैसे. चल तू जेवली नाही ना, तुला जेवाय घाल तू. नाही का सर, हे काय होतंय ग तुम्हाला? एक सगळं पांगून ठेवलंय अख्ख्या ह्याच्यात, नीट खाताच येत नाही का काय तुम्हाला? दिलं तर तुमचं काय मॅडम? तुम्हाला खायचं नाही वाटतं आज? उपवास धरला का काय तू? काय ग? काय झालं आज लवकर आले घरी? लवकर जरा. का बरं? काय झालं असं न सांगण्यासारखं? कंपनीने जुने पोरं काढले आहेत, का बरं असं? माझा पण नंबर लागलाय. आणि असं का बरं केलं त्यांनी? नवीन पोरं भरले आहेत, त्याच्यामुळे जुने पोरं सगळे काढलेत कामावरून. मग बोलता येत नाही का त्या मालकाला? नवीन भरली म्हणून का जुन्यांना काढून टाकायचं? ते मालक स्वतः येतं. मग आता टेन्शन आलं. मग आता काय करायचं? जमीन नाही आता यांच्या याच्यावर काय चालायचं आपलं? एवढं एकच गाई, एका गाईच्या दुधाच्या पैशावर एवढं नाही ना होणार आपलं. काय करू, मला लय टेन्शन आलं. काहीतरी विचार करावाच लागेल ना. पण आता वावर नाही, काय नाही, वडिलांनी काय करून ठेवलं नाही, भावाची साथ नाही, एकटा पडलोय. मग मी तेच आता म्हणते, लय मोठे स्वप्न होते, म्हणलं कसं तरी घर बांधावं. तर ते काम बी गेलं, आता काय करायचं? आता मलाच प्रश्न पडला आता करायचं काय? परत यांच्या चाऱ्याचं पण आणावं लागते, कोणाकोणा चारा दुसऱ्याच्याच वावरातून आणावं लागतं. आपल्याला वावरत नाही तर काय, आपण कुठं आणणार कोण? काय करायचं? त्याला वेगळेच पैसे लागतात. अवघड झालं बाबा. आता दुसरीकडे नाही भेटणार का कुठं? आता लगेच थोडी भेटणार आहे. आता पावा लागूस तर 1-2 महिना जातोय, परत चांगलं लागतंय नाही लागत तेवढं पेमेंट भेटतंय. इथं जरा चांगलं होतं आणि इथं आपले स्वप्न पण पूर्ण झाले असते. हळूहळू आपण जमीन घेतली असती, घर बांधलं असतं. आता काय करायचं? ऐक ना, माझ्या डोक्यात प्लॅन आलाय. तुझ्या वडिलांना बघ ना पैसे मागून, मग गाडी घेतली असते आपण. ते तरी कुठून देणार पैसे? आता त्यांच्याकडे कसले आले पैसे? आहे की त्यांच्याकडे वावर आहे, मस्त वावर आहे की त्यांच्याकडे. मस्त वावर आहे. मग आता त्यांना नको का काही करून खायला? मदत करा म्हणा 1 लाख रुपयाची, मग तेवढ्यात आपण डाऊन पेमेंट भरून हप्त्यावर गाडी घेऊ. काय आता माहिती काय करावं लागेल ना, तू जरा समजून घे ना आता. हो, पण आता करतात का नाही काय माहिती. तुला माहिती आहे मला सपोर्ट नाही कोणाचा. तेवढं तुझी एकच आपल्याला तेवढं वडीलच साथ देऊ शकतात आता. अहो ते मस्त झालं, पण आता मी तरी कसं बोलू त्यांना का नाही आम्हाला हे म्हणजे करतील म्हणा तसं ते. पण ते भाऊजायचं आणि भावाचं जरा हे वाटते. नाही तर वडिलांचं काय ते माझ्या ते मला म्हटलं का करतील ना आपल्याला. काय असे कायमचे नको. मी काय तुला असं हुंडा बिंडा नाही तसलं काय नाही मागत मी तुला. नाही होत तुझ्या डोक्यात तसं येईल. पण मी काय म्हणतो, एक मदत म्हणून घे. गाडी घेतली असते आपण, कुठेतरी भाड्यानं लावू, 2 पैसे येतील. मग मी तेच म्हणते ना, वडिलांचं काय नाही. एक वेळेस तो भाऊ पण आहे पण भाऊजे आधी वडिलांसोबत बोलून बघ. तुम्हाला तर माहिती आहे, एक तर आधीच ती जर आगावगत बोलते, तिचं माझं एवढं हे होत नाही.
आणि त्यात आता जमिनीचं बोलण्यामध्ये ती मध्ये काही ना काही बोलणारच, आडवी येणारच. दुसरा काय पर्याय नाही इकडे आपल्याकडे, तेवढाच पर्याय आहे. दुसरा काय आता मला तर काय पर्याय दिसत नाही. तू भावासोबत बोलून बघ, तुझ्या भावाला सांगूच नको ना काय ते. आता घरात राहतं म्हणलं कळणार नाही का काय तुम्ही पण तरी बघू बोलून. आता काय तेवढाच पर्याय आहे. माहिती आपल्याला ती बोलणारच आहे, आपल्याला मग सालाने जावं लागेल पुढं. म्हणून म्हणलं माहिती आपल्याला ती बोलणारच आहे, पण बघू आता. बोकडे काय जाऊ दे ना बागेश्वरीला. नको बाबा, त्याच्यावर तर चाललंय आमचा जीव. तोच आता सारा राहिले तो आम्हाला, पाठे तेवढं सारं काय राहिलं. चाललंय? काय नाही चाललं होतं आपलं. या पुढं थोडं ते काय म्हणलंय तोंड फुकल्यावर दिसतंय. ते काम गेलंय होतं तेवढी एक आपलं काम नोकरी. कंपनीने काय केलं, दुसऱ्या मालकाने विकत घेतली कंपनी, जुने पोरं काढले. मग काय अवघड झालं हा ना, मग आता काय नियोजन कामाचं? त्याला म्हणत होतं तुझ्या वडिलांना बघ पैसे मागून आपल्याला गाडी घेतली असती, लावली असती भाड्याने. ती म्हणते नाही वडिलांकडे पैसे नाही काय नाही. खोटं बोलतो. हो काय खोटं बोलतात आता ती कॅनल गेलाय त्यांच्या रानातून. किती आले माहिती का? कधी? एकराला 20 लाख रुपये आलेत. किती? 20 लाख. 20 लाख. आणि ते कधी आले? किती एकर आहे? 10-20 एकर. 10 एकराची 20 लाख आणि झाले किती? 2 कोटी. आयला बघ तुला काय माहित नसते, 1 लाखच म्हणत मी तुला. आता मी इकडं, मला काय कळणार तिकडे आता काय चाललंय ते. माझ्या वडिलांची तिकडं जमीन आहे, तेवढी आल्यात. मी काय केलंय? आलेत का मग खरंच? नाही तर जायचं आम्ही मागायला. मी खोटं बोलतोय का? हे 20 लाख म्हणजे जोक नाही. तुम्ही ना एक काम करा, मी काय केलंय, माझ्या बापाची गेलेली जमीन ना, तर मी एक मस्तपैकी एक हे काय इनोवा काढली आत्ताचे टोका. बुक केली का नाही? बुक केली. महिन्याने येणार आहे. अरे की असे दाबात मस्तपैकी भाडे बिडे वर्दीवर पाठवायची. काय कशाला जा बघा ना तिकडं आहे का तुम्हाला एकरभर तरी आहे की जागा? तेच म्हणत होते एखादी गाडी घेऊन भाड्याने जा घ्या तिकडून त्या बापाकडून. हे आता काय जाऊ द्या. मला माले काय म्हणलो मी, मला माल जावई. तू एक काम कर आता, तू आता डायरेक्ट त्यांना गाडीच मग आम्हाला गाडी घेऊन द्या म्हणा. ते बोलावंच लागेल त्यांना. आता ते डाऊन पेमेंट नको, ते हप्ता नको, किटकिटच नको. मग काय काय आणि ते आता सगळे नाही पैसे पण घरात येतात. आता एवढा पैसा आला म्हणलं नाही तरी कशा म्हणतील आणि ते. तू एकुलती एक लेकी त्याला द्यायलाच पाहिजे त्यांनी. तिथं जाऊन हुंडा बिंडा तसलं काय म्हणायचं नाही. नाही आम्हालाच काय नको. करा, हुंडा बिंडा तसलं नाही. मदत. माझ्या परिस्थिती बिकट चाललेली, मला खायला काय नाही, मला सेटल व्हायला पैसे द्या. हा हक्क आहे. मग तिच्याने मागितलंच हक्क पाहिजे, आहे, होय. ते सांगत होते मी. मागितलं पाहिजे. हा तू मागितलं ना तुझ्या बहिणीला? मागितलं. किती दिले? ते 20 लाख. हो. बघ, आहे का बघ, नाही. ऐक जरा, हा तू जरा डोक्यात घे आणि डायरेक्ट गाडी मागत आपल्याला. तेच करावं लागेल. काय तुला मागताय तेवढे माग. चला मग बरं, येऊ जाऊन मी काय म्हणतोय, तू बरं सांगितलं मामा. हा चांगलं पाहिजे आपलं काम चांगलं नाही. हा चला मग चाव ते हे देऊ का बागेश्वरी ते राहू दे. हॉटेल नाही नको ते राहू द्या आमच्या आम्हाला. नेतो ना, ते ओळखी मित्र आहे माझा. नको 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 नको. देईन दोन थाळ्या देईन तुम्हाला खायला राव. नको श्रावण चाललंय. आपलं काम असं असतं होय. तू बघ आता, ती एक तर गाडी माग, गाडी पण माग, आणि अजून काय जेवढं मागते तेवढं माग तुझ्या जाऊ पद्धतीने. द्या आपण तात्पुरतं गाडी लय पण नको हाव करायला तरी चालू होईल तेवढं गाडीवर. कशाला उगाच हाव एखाद्या. बरं त्यांनी सांगितलं तुझ्या आई बापा ते आपला हा ना सांगितलं पण नाही. मी म्हणलं असं आहे तसे तूच करीत विचार त्यांचा. आता भावाचं जर निदान वडिलांनी तरी सांगायला पाहिजे सांगायला पाहिजे होतं. होतं ना, की अशी जमीन गेली बा आपली. चल काय काय सांगा आता वडील जर फोन लावायचा असेल आपल्या इथं हाय रेंजचा प्रॉब्लेम नाही बघ. नाही तर तसे ते फोन करतात मला काही झालं तरी. बघू विचारून काय म्हणतात. काही समस्याकडे डोळे झाक केल्यावर त्या अधिक तीव्र बनतात. म्हणजे काय, आपलं दुखायला लागलं मग जाऊन गोळ्या आणून खायच्या, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं काय करावं लागतं, मग इंजेक्शन घ्यावं लागतं, सलाईन लावावं लागतं. कुणाचा फोन आला आता परत. पिल्ले हो मामा नमस्कार. बरं आहे का पप्पा? अरे तुझी पप्पा मम्मी आली बघ. बरं आहे का बाळा? काय आठवण येते का नाही आमची? हा काय हा फोन तर करीत नाही. तुम्ही नाही करीत. कामात होते काय? हा आता ह्याला दोघांना लावले राहणार तिकडे कामाला. मग हीच म्हणली मला बोल सगळा अभ्यास करायचा. मग बसलो आपलं लेकरा बसते ना दोन. अभ्यास करत होती. हे दोघं कामात तिकडे गेले. हा कामाला काय बस चाललंय बाळ तुझं? माझं काय मस्त. म्हणते?
एकदम फक्त आहे थोडं टेन्शन. काय झालं? अरे दाजी, हो दाजी नमस्कार. कधी आला तर? ते काय आता झालंय. दाजी नाही आलात का काय दीदीला? हा तसाच फिरत फिरत. ऐकून घेशील त्याला चहा पाणी का न्यायला आली? अरे एवढं तुम्हाला त्या लेकराचं हे आलं काय? अहो नाही हो तसं नाही. लय दिवस- आले राहिले रमले काय म्हणते काय 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 म्हणतो तू सांग बरं काय झालं नेमकं? काय नाही आहे जरा थोडं टेन्शन, त्यामुळे मग आलो होतो तुमच्याकडं. तू सांगितलं बोललीस तर समजेल ना, काय अडचण नाही का? बोलायलाच तर कसं तरी वाटतंय, पण हिंमत होत नाही तुमच्या पुढे. काय झालं सांग सांग. काम गेले माझं. जॉब गेला यांचा. अरे बापरे, जुन्या पोरांना काढले सगळ्यांना. परत घेतो काय म्हणले नाही का? नाही, थोडंसं अडचणीचाच विषय निर्माण झाला. मग एक मदत पाहिजे होती बाबा. सांग ना मग त्यात कोण आहे माझ्याशिवाय तुला तरी? म्हणून तर तुमच्याकडे आले. त्यांना गाडीसाठी थोडी मदत करशाल? तीच गाडी आता तुम्हालाही माहिती आहे, आम्हाला शेती नाही काही नाही, फक्त एक बैल आणि एक गाय. गाईच्याच दुधावर कसं तरी चाललंय. त्यामुळं मग वाटत हेच विचारायला आलते का थोडीफार गाडीसाठी मदत करा, म्हणजे तीच भाड्याला लावून कसं तरी घर उदरनिर्वाह चालवून होईल त्याच्यावर. करू पैसे येत ना आपल्याला येईन, आता आलेच झालेत उपलब्ध. मग आता काय थोडंफार तिला मदत केली तर काय अडचण आहे? काय लोकांचं लेकरू आहे का आपलंच आहे ना मदत. तिच्या अडचणीत जर बापानं भावानं नाही मदत केलं तिला कोण मदत करायची बरं त्या लेकराला सांग? नाही म्हणजे तुम्ही असं नका समजू का त्यांना हुंडा वगैरे असं काय पाहिजे. अजिबात नाही रे. जे घेऊ ते तुम्हाला परत करू वाटलंच तर. नाही रे पण तुला मी देतो म्हणजे काय दुसऱ्याला देतोय काय मी? काय 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 म्हणणं काय तुमचं नेमकं? म्हणजे पैसा दिसला नाही की लगेच वाटत. ते अडचणीत आहे. काय अडचणीत आहे? मग आईस करायला गेले तुमच्यासारखं. कुणाला? म्हणजे आमचा हिस्सा सगळं एक काम करा ना, आम्ही जातो हाय या कपड्यावर सगळं तिलाच द्या, तेवढंच राहिले आता. अरे, तिच्या मालकाची नोकरी गेली म्हणून कुटुंब अडचणीत आलं, मग आपण मदत नाही करायची, कुणी करायची तिला? अहो बार मग गाड्यान घोड्यान 25 नोकरी केली म्हणून काय गॅरंटी आहे? कवा आलंय उगाच नाटक करून काय हा खोटं कशाला बोलते? खोटं कशाला आतापर्यंत बोलते? तुला 10 रुपये मागितले का पाहुण्याने कधी? 10 रुपयाने मागितलं, मग मलाच नव्हतं इतके दिवस माझ्याकडे नव्हतं म्हणून मागितलं नाही. आता माझ्याकडे आलंय तर लगेच चालू झाल्या त्यांच्या वाटा. अरे तुझ्याकडे आलंय म्हणून नाही, मदत म्हणून मागत होतो. आम्हालाही माहिती त्याला आहे. मदत नाही म्हणित. ऐक, आम्हालाही माहिती आहे तुमची जमीन गेली त्याच्यामुळे. हा, बघा तरीच म्हणलं कस काय आली. कस काय आली नाही, पण आधी शब्द मी काय वापरलाय का फक्त थोडी मदत करा, तुमच्याकडून काय घेतलंय ते अरे, रिटर्न थोडी करू तुम्हाला. थोडी म्हणली आणि फार हातभर पसरली ना. अरे ज्या वेळेस समोरून आपल्याला काहीतरी भेटल त्याची खात्री झाली तरच मागणं माणूस. 5-50 हजार ठीक आतापर्यंत आहे. नव्हतं आपल्याकडे काय, मग नाही मागितलं तिने. मग आता थोडस तिला वाटतं ना बा आहे आपल्या बापाकडं दापात, मग तिने बापाला नाही मागितलं, मग कोणाला मागितले? 50 हजार ठीक आहे. ही फार 20-30 लाखाची गाडी. बाबा हा माझाच भाऊ आहे ना, ज्याच्या लग्नात अरे विचार न करता ह्या माणसाने पैसे दिले तुला, कसलाच विचार न करता. मग आम्ही रिटर्न दिलं नाही काय? कधी दिले? मग तुला आहे का माहिती? अजून बी काही देणे बाकी बा. देतो आता, देतो नंतर. नाही हे मला पटलं नाही बरं का, कारण का तर अजिबात नाही. जरा समजून घे, तिला मदत करावा लागन. सख्खी बहिणी नाही करायची, अजिबात नाही. म्हणजे आमच्या पैशाला ही मालक झाल्यात आता. बाबा तुम्हाला काय समजत नाही, मला काही पैसे द्यायचे नाही. ती बघा तिथं ती काय करायची, नवऱ्याचं काम केलं काय. लेकरू ते अरे पण तिचा पण हिस्सा आहे ना काहीतरी. आम्ही काही हिस्सा मागायला आलोच नाही. हिशोब आलात का लक्षात काय घेता आम्ही तुम्ही? बोलतोय आम्ही फक्त मदत म्हणून तर अरे मागायला फक्त आलो. मदत मागतोय रे. दाजी मदत ठीक आहे ना, 50-50 हजार 60 हजार लाख रुपये. तुम्ही 20-30 लाख रुपयाची गाडी मागताय. आहे ना आपल्याकडे, कुठं आपल्याला काय उष्णपासून आहे ना, आम्ही बी का मागू का? आहे ना, तिलाच द्या सगळं. अरे 2 कोटीतले 20 लाख गेले आणि तू बिकेवर येणारेस का रे? मला द्यायचंच नाही, माझ्या हक्काचे पैसे आहेत. ती घाम घालतोय, कष्ट करतोय मी. छान रे, आतापर्यंत तुला जी मदत केली ना, चांगलं मोठ्या बहिणीचं तुम्ही हा, केलं. बोलून दाखवायसाठी मदत केली तू. जस काय तू स्वतः कमवलं हे ह्याच्याच आहे तू. मॅच कमीलोय आणि तुम्हाला लिकीचा पोळका येत असला ना तर लिकी बरं जावा, इथं थांबू नका. पैसा आला तर लगेच पैशाचा गर्व चढला याच्या डोक्यावर. पैशाची अरे एवढी मस्ती चांगली नाही. पैसा येतो जातो, माणसं महत्वाची बाळीत. माणसं बिनसं कोण नसतात, पैसा महत्वाचा असतो आत्ताच्या घडीला. की बहीण ती लेकरू भाशी तुझा दाजी आणि तू यांना एवढं खालच्या पातळीवर बोलतो पैशासाठी. तुम्हाला सांगितलं मी, सगळ्या गोष्टी पैशावर आहेत आत्ता. मेलेव नेतो तू ती पैसा आली तर पैशासाठी झाली ना. अडचणीत आहे म्हणून. ठीक आहे बाबा, तू बोलतोय ना पैशासाठी आले, माझा हिस्सा आता मी मागणारच.
हिस्सा बिस्सा काय देत नसतो. मी पण बघते ना तू कसा देत नाही. आतापर्यंत चांगलं बारका भाऊ आहे म्हणून समजुती नाही करत होते, पण तुलाच माझ्या हिश्श्यावर हे करायला लागलाय. आणि तुला लय बापाची घेऊ दे, बापाला घेऊन जा. चला आम्हाला राहायचं, चला निघा. एवढं तू अरे जन्म दिलेले बापाला धक्के मारायला लागला. पैसे अजून यायचे तुझ्या हातात. कुणाच्या हातात आले ते ऑलरेडी. आता त्याला वारसदार मीच आहे. वा काय माझ बी चढला हो एका याच्यात. एवढं माझ काढती काय माझा? तुला इथं उभा राहू दिली तीच नशी सबळ झाली, नाच काढायला लागली. माझ्या लागला पोरगी मग करून. चला निघा, अजिबात तोंड दाखवू नका इथं. पैसे थोडेफार आले नाही की आले लगेच मागायला वर तोंड करून. काय म्हणा तुला रे एवढे राव तुम्ही पोराचा विचार करायचा ना, लगेच लेकीचा विचार करायला. तिला बी मी जन्म दिलाय, माझंच रक्त आहे ते पण. लग्न झालं, विषय संपला. ए चल निघ. अरे थोडस सबुरीने घे यार. पैसे एवढा माझं काय कामच नाही. मास चढला याच्या अंगात. तू लक्षात ठेव, तू मला बाहेर काढतोयस बोटं दाखवू ना, नको. ज्या जमिनीच्या याच्यावर तू एवढं उड्या मारतोय ना, पैसे आले ना, त्या जमिनीवर पण मी आता स्टे आणते का नाही बघ. अरे स्टे आणणार आहे, चल निघ. या तुझ्या पुरी मरणाचे पैसे उधळल्यात आम्ही इथं. अरे हे लेकराचं काढायला खायचं काढतोय. ए तिच्यावर जे पैसे उधळलेत ना, व्याजासकट तुला रिटर्न करीन मी. मोठं कळलं काय ना? यार, आता तुला खायला पैसे नाही. आणि आता खाली आता माझा सांगते, पप्पांच्या याच्या ज्या बँकेत पैसे येणार नाही ना, त्याच्यावर पण मी स्टे आणणार आहे. चल निघ. बघू तुला कसे पैसे हा, भेटतात. चल चल. चला हो बाबा, त्याच्या नादी लागली. मास चढलाय त्याला पैशाचा. है ना बाबू? तुम्हाला कळतं का मी का नाही बोलले? म्हणजे आता तुम्हाला बी कळाय, माझी पण अक्कल काढायला कळतं का? स्टे लावते म्हणली तुमची बहीण, म्हणजे तुम्हाला काडीचा पैसा भेटणार नाही. स्वतःच्या पायावर स्वतः धोंडा मारलाय. मागतच होती थोडस तर द्यायचं ना. काय बघताय आता? तुम्हाला पण काही नाही, तिला पण काही नाही. जरा अक्कल चालवा जाऊ द्या. 20 लाख रुपये माग. का बसा बावळटे, शेण खायला अक्कल गेली. नालायक माणूस आहे नुसता. आईला ही पण बोलली. अवघडच झालेलं दिसतंय जरा. पुरी लेकीच्या दारात मी येऊन तुकडे मोडायचे नाव ठेवते ना रे मला माणसं. कोण नाही काय म्हणत. राहू देव बाबा, तुम्ही काय त्या जमान्यांचा विचार करताय? नाव ठेवणार आहे, आम्ही बघू काय. बरं नाही वाटत. त्याने तसले रंग दाखवले, पैसा आला म्हणून माजला तो. आणि आता मी जर असं केलं तर लोक मला नाव ठेवतील. मस्त आता बसा. लोक म्हणतात ना, पोरापेक्षा पुरीचा लय जीव असतो बापावरतीच. खरे बघ ना, आता तुला मदत तर नाही केली त्यांनी, पण बस मला घराबाहेर काढलं. काय असली लेकर नसलेली परवडली यार. इतकी मस्ती आणि एवढं पैशाची गमेंट माणसाला अजून. आम्ही फक्त जाऊ मदत दे. म्हणून मागायला आलतो. आणि पण मला आम्ही वाटायचं ठरवलं पण होतं रिटर्न द्यायचे म्हणून. एवढे लहानपणापासून बहीण भाऊ मस्त कशी नाही. मी मला वाटलं हसत हा म्हणून बहिणीची काळजी असली पाहिजे ना हो भावाला. आपली एकुलती एक बहीण अडचणीत आली. आणि मला तर एवढं वाईट वाटलं, ह्या लेकराला खर्च केलेला काढायला लागला. अहो, पण मोठ्या बहिणीचं कोणतं कर्तव्य मी पार पाडण्यात कमी पडले सांगा ना. नाही ना तू त्याच्या लई लग्नाच्या टायमाला व्याजाने पैसे काढून दिले. त्याच्या शिक्षणाचं झालं आधी. मी जॉब करून त्याला शिकवत होते. लग्न झाले, अख्ख्या लग्नाचा खर्च यांनी उचलला. पैसे द्यायचं लांबच राहिले, पण चांगला बोलला सुद्धा नाही ते. त्यांनी नाही केली ना मदत. मग एखाद्या माझ्या जोडीदाराला आहे ना शब्द टाकतो, बघू काहीतरी नाही गाडीचं बारीक सारीक एखादा व्यवसाय आपला कमी पैशातला आहे ना चालू करा, त्याच्या उदरनिर्वाह चालू होईल. मग काय करणार? बघू मी बी बारीक काहीतरी. सारीक काय आता बसून काय करणार, बारीक सारीक काम धंदा पाहिजे. काय बोलताय बाबा तुम्ही? होतंय ना मला मग नाही नको. तुम्हाला वाटेल का मी अशी कामं करून देईल तुम्हाला? नाही ना रे, पण आता मग तू माझं लेकरू जर अडचणीत आल्यावर मला तरी गप बसवल काय का जायगाव सांग बरोबर. तुम्ही इकडं तिकडं वन 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 करायचे कुठतरी. तुम्ही फक्त एकच करा, घरात बसून फक्त आपल्या दीदीला सांभाळा, दीदीची काळजी घ्या. ते लेकरू बी चांगलं बसतं गप्पा छप्पा. आणि तिला पण तुमची सवय आता राहायची. होणार बघू, मी पण बघतो कुठे दुसरीकडे कंपनीत काम. हा मग एखादं काम बघायचं. आता घरात बसून थोडी पर्याय नाही जमणार आता. आहे. मी बघते कोणाच्या जमिनीत रोजावर जायला, नाही तर मग धुनी भांड्यांचं भेटतंय का काही. भेटेल काम भेटेल. अरे काय लय काम आहेत करणाराला. फक्त माणसाची इच्छा पाहिजे, कष्ट करण्याची कामं भेटतात. मी म्हणतो ठीक आहे, लय 10 भेटायचे तर आपल्याला 8 भेटतील, 5 भेटतील, पण भेटतील ना. आपला उदरनिर्वाह चालेल. मग बघू पुढचं काय असेल ते. चला जा स्वयंपाकाचं बघ. आम्हाला चहा ठेव. चला अभ्यास करतो आता. तू तरी मोठी हो शिकून. काय म्हणा काय बोलाव त्यांना. नालायक पोरग जन्माला येईल असं वागलं असं वाटलं नव्हतं मला. काय दुर्बुद्धी सुचतील एका माणसांना पैसे आल्यावर.
थोडे दिवस झाले येऊन लेकराला सध्या आठवण सुद्धा नाही माझी. बाप मेलाय का जगलाय काय. यार जेवण नाही दिलं त्यांना. जेवण नाही दिलं. नाही टाकलंय जेवायला द्यायचं ना मग. पाणी तुझं नाचतं चालू. काम लागलंय सगळं. काम लागलंय बरं एका ठिकाणी. लागलं एक ठिकाणी. बरं झालं. कसं काय ना उदरनिर्वाह चालू राहील. तू का म्हणून नाराज आहे? हा काय झालं मामा? काय आता काही आरती का म्हणून? रक्षाबंधनाचा आर ऐकाय तर रक्षाबंधनाचा सण आला तिला वाटत असेल एकुलता एक भाऊ राखी बांधाय. ऐक काय पुढे 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 कुठे ऐक अरे एवढे शहाण पुरतो लिकरूतून तू असं केलं कसं. रडून काय म्हणणार? बाबा पण एक रक्षाबंधन असे झाले नाही का मी त्याला राखी बांधली नाहीये. अरे मला त्याला नाही समजलं काय करणार आपण. जाऊ दे भाऊ नाही तर बाप येईन तुझ्याजवळ. अरे एकटी तू नाही असे लय बहिणी आहेत. भाऊ असून रक्षाबंधनाला जाता येणार येता येणार काय चाललंय. तुम्हाला माहिती बाबा लहान होतो तेव्हा आई गेली. काय ना तर कळत सुद्धा नव्हतं तुला तरी हातावर घेऊन त्याला सांभाळत होते आणि आता वागलाय माझ्यासोबत. मला नाही आठवण येत तर. अरे तुला तरी लेकरू आहे नवरा आहे पाहायला. मी काय करायचं. इथं लोक बाहेर मला बसलं की म्हणजे त्याला माणसाला लाज कशी वाटत नाही. पुराच्या दारात येऊन राहतोय मला बरं वाटतं की पण राहतोय ना मी. मला असं वाटतं कधी जाईल स्वतःच्या घरात. मला तिथं उपाशी मरल सपरात राहील रस्त्यावर झोपल पण आपल्या आपल्या घरी. कोणाला राखी बांधून सांगा ना ते यावर्षी. सांगा ना बाबा मला परत यायला माझ्याकडं. देवाच्या मनात असलं ना सगळं होईल बघ. काही कुणाचं वाईट नाही केलं आपण. जाऊ मला बांधायची आहे त्याला राखी. या वर्षी पण बांधायची आहे. जायचं का मग मग आता एवढं झाल्यावर मला नाही वाटत तुला दारात उभं करून तो गेल्यावर. पण एवढं भांडून आलो तिथून मला मस्त वाटतं आपल्या घरी जावा आपलं पोरग. तो चुकला पण मोठी बहीण म्हणून पण चुकले की त्याच्यासमोर. मी कसं त्याला बोलले का मी आणि नाही आणि कोर्टाची धमकी दिली त्याला. अरे पण त्याचं काम नाही का. एकुलती एक बहीण आईच्या जागेवर आपल्याला माया दिली मग त्याचं काम नव्हतं की ते यायचं. तू आला असतं तर काय बिघडलं असतं का. असं का तोंड पाडून बसली इतकं सकाळ सकाळ. नाही बाबा काम केल्यावर थकत नाही का माणूस. इतकी कामान दमलेलं 12 तोंड सारख्या 12च वास येतो तोंड. तुम्हाला 12च दिसते त्या. मग काय झालं. फोन वाजवला ना थांबा. काय फोन काय नाही. माझ्या दादाचा फोन आला. हॅलो आवाज काही नाही. हॅलो हॅलो हॅलो. हा नमस्ते दादा बोल ना. अगं ताईडे तू विसरली का रे? काय. अरे उद्या परवा दिवशी रक्षाबंधन आहे. हा मी विसरलेच होते. मग कधी येणार आहे राखी बांधायला? येते की मला न्यायला येते दादा. मग याला हा म्हणजे जमत असेल तर ये नाही तर मग मी येते. काय म्हणला दादा तुझा आवाज येत नाही रे. काय म्हंटला तू. दाजीकडे दे दाजीकडे. हा हा देते थांब धरा बोला. हॅलो 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 हा बोला की. तो रक्षाबंधनला काय काय ताईडीला घेऊन येणार रक्षाबंधनला.
नाही हो, इथं माझी बहीण पण येईन की. वर्षातून एकदा सण येतोय, त्याच्यात पण टायमिंग काढायचं. वर्षातून एकदा नाही जमणार मला. यावं लागेल राव. नाही तुम्ही येऊन घेऊन जावा. बर असं नाराज तुम्ही. हा नाही मला नाही जमणार, तुम्ही येऊन घेऊन जा. बरं दादा ठेवू का? काय झालं? माझ्यासाठी लय कष्ट घेतलं होतं माझ्या बापाने दाईने. मग जाऊ दे की, आता कळते ना तुम्हाला तुमचं चुकलंय. पैसा पाय मी माझ्या बापाला आणि बहिणीला हागलून दिलं. मग हे पहिलं कळायला पाहिजे, पैसा महत्वाचा नसतो, नाती महत्वाची असती. तुम्ही पोरं काय करता, पैशालाच लय भाव देता. आणि जरा बायका पण जरासा हे बोलल्या की बायकांचं ऐकता. मान्य मला बायको महत्वाची आहे, पण बहीण पण तितकीच महत्वाची असती. वडील महत्वाचे असतात. प्रत्येक वेळेस आहे ना पैसा कामाला येत नसतो. आता तुम्हाला काय होऊ द्या, लगेच तुमची बहीण जशी धावत येते ना तसा पैसा येत नाही. काय तुम्ही पण तुला कळलं नाही का त्यावेळेस मला समजवायचं म्हणून तुम्ही बोलत होते. अहो कशाला रडताय? रडू नका, आता रडून काय होणार आहे? ऐका, अजून पण वेळ गेली नाही. तुम्ही तुमच्या बहिणीकड आणि पप्पांकडे चला. अरे पैसा माझ्या बहिणीला आणि बापाला घराबाहेर काढले रे. आता तुमची चूक तुम्हाला लक्षात आली ना, तेच लय महत्वाचं आहे. ऐका, उठा, रडू नका. मला पैसा लय महत्वाचा वाटला. तुमच्या बहिणीकड आणि बाबांकडे चला, त्यांची माफी मागा. रडू नका, चला चला, उठा, त्यांच्याकडे जाऊ आपण. चला चला. काय ना तू. हे बाळा काय झालं? नाही राहू शकत, मला माहितीये. बहिणीशिवाय ना एक भाऊ नाही राहू शकत. आले ना आठवण तुला. अरे टोन तुला लाज वाटायला पाहिजे होती. तिने आई मेल्यानंतर तुला आहे ना आईची आठवण सुद्धा नाही होऊन दिली. तिला आठवते आई, तुला नाही आठवत. तू लहान होता. लहानाचा मोठा रह तिने केला. तुझं गळण पावडर हागणं मुतणं सगळं केलं तिने. किती पैशासाठी, शुल्लक गोष्टीसाठी तिला हक्कलं, मला हक्कलं. जाऊ दे आता, जाऊ. चूक समजली ना तुला. पैसा बघितला नव्हता जिंदगीत मी. नाही तिला सुद्धा इथं धरणी माई जागा द्याय ना. रक्षाबंधनाचा सण आलाय, भाऊ नाही राखी बांधायला, कुणाला राखी बांधू, सारखं तेच चाललंय तिचं. किती वेळ रडते माहिती. आलाय ना आता, आला तुझं भाऊ. आता नको रोड बा, आता राखी बांध. आता 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 चालेल. पैसे येतील जातील, पण एकमेकाला विसरू नका. तुम्हाला हात जोडून विनंती. आई गेली, एक दिवस मी सुद्धा जाणार आहे. मग माझ्या समोर जर तुम्ही जर हे प्रकार होत असतील तर माझ्या नंतर काय करताल? तुमच्या सर्वांचा गुन्हेगार आहे बाबा. पुरे तुला बी सांगतो, थोडस जप तिला. सख्या बहिणीसारखं आल्यावर काय लागतं तिला तरी. आल्यावर गोडभर चहा पिल, जेवल, एखादी साडी घ्या, दुसरं काय. लय दुःख सहन केलंय तिने, केलंय तू केलंय. आणि मग आता थोडेसे पैसे आले म्हणून नका रे, एकमेकाला सोडू नका. पैशाने घर तुटतंय कर रे. माणसाकडे पैसा मापात पाहिजे. जास्त पैसा असला की माणसाला विचारतय. तू अडचणीत असताना तर दाजीने सुद्धा तुला आहे ना अगदी छोट्या भावासारखं मागं पुढे पाहिलं. दाजी मी तुमचा पण गुन्हेगार आहे. जाऊ दे आता. ते ना स्टे भानगडी ना बाई, ते सगळं बंद करा. मस्त बसून दोघं ठरवा. मला काही नको त्यातलं, मेल्यावर मी त्यातला काही रुपया बरोबर नाही. मला 1 रुपया पण नको त्यातला, तिलाच द्या. अरे जे आहे ते सगळं तुमचं आहे. मला पैसे नको बाबा. तुला वाटतं का नाही आपल्या बी बहिणीचं नीटनाटकं रांकीला लागावं, त्याला 2 घास सुखाची भेटावं. तिचं बी थोडं तिचं चांगलं तर मी खुश आहे. मीच खुश आहे. तिचं चांगलं झालं त्यातच मी खुश आहे. सगळं पैसे आलेलं तिला द्या, तिथंच चांगलं हो द्या. नाही, दोघं बी घ्या. तुला घरदार, तिला घरदार झाले पाहिजेत. तर माझ्या नंतर तुम्हाला म्हणलं पाहिजेत लोकांनी, अरे वा
त्याला बापूला एकच पोरगी आणि एकच पोरग, पण इतके मस्त एकमेकावर जीव वाळून टाकतो. दुसरं काय लागतं बापाला? चालतं आता मस्त राखी आणि तुम्ही दोघी मिळून ना काहीतरी स्वयंपाक करा आणि जेवण करूनच जा. त्या लेकराला बी मामा 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 करतो सारखं.